सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बऱ्याच पोरांचे जुन्या व्हिडिओमध्ये कमेंट होते की सर जे आपण HR आणि HRD ची बॅच कालपासून लॉन्च केलेली आहे आणि त्याला जो तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद। म्हणजे मला माहित नव्हतं की 2 वर्ष मी बॅच घेतलेली नव्हती HRD, त्याच्या आधी मी बॅच घेत होतो, पण एवढ्या अल्पावधीत तुम्ही त्याला प्रतिसाद द्याल त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद। ठीक आहे, या बॅच बद्दल थोडक्यामध्ये मी माहिती सांगतो की कसं असेल काय असेल। ओके, चलो डन। बॅच बद्दल माहिती सांगायच्या आधी सर्वप्रथम माहितीये का मी एक मुद्दा उपस्थित करतो तुमच्या समोर की जो मुलांनी मला बऱ्याच पुरांनी विचारला की सर आता राज्यसेवा पूर्वचे घटक करू की मुख्यचे घटक करू। इज दॅट क्लिअर? या प्रश्नाचं जे माझं उत्तर असेल, मी कुठेही बॅच डोक्यामध्ये ठेवून त्या बॅच लॉन्च केली बाबा मुलांचे ऍडमिशन घ्यायचे आहे, मी या अँगलनं उत्तर देणार नाही हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो। नाही तर काय होईल, परीक्षा समोर गेली आणि त्यातल्या आता मेन्स करा, परीक्षा समोर गेली आता मेन्स करा आणि ही आपली बॅच आहे, तसं डोक्यामध्ये न ठेवता मी न्यूट्रल राहून तुम्हाला याचं प्रामाणिक उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। माझं वैयक्तिक मत असं आहे, माझं वैयक्तिक मत की परीक्षा जे पुढे गेली जेव्हा केव्हाही तारीख येईल, द रियालिटी इज दॅट, वास्तविकता ही आहे की जवळपास 80% पोरं हे पूर्व परीक्षा नापास होतात। इज दॅट क्लिअर? प्री नापास होतात म्हणून, आणि इव्हन म्हणजे ज्याने एखादी प्री मेन्स दिलेली असेल पुढच्या वेळेस तो प्री पास होईल त्याची शाश्वती पण नसते जर ठीकठाक तयारी नसेल तर। म्हणून माझं प्रामाणिक मत असं आहे, जरी डेट पुढे गेली तरी काय करा, तुम्ही जे पूर्व परीक्षेची स्टडी तुमची चालू असेल ती स्टडी कंटिन्यू चालू द्या। पूर्वचा अर्थ काय होतो? पूर्वचा अर्थ हा होतो जे प्री मध्ये घटक आहे आणि जे मेन्स मध्ये घटक आहे ते प्री कम मेन्स करणे। आई नाही का, अरे बाबा प्री म्हणजे हे स्ट्रॅटेजी आहे ना प्री पास होण्याची। मी वारंवार म्हणतो की प्री तुमची निघत नाही, याचं कारण जे घटक प्रीला आहे ते तुम्ही प्री कम मेन्स करत नाही, ज्याला म्हणतो विषयाची बांधणी आपण म्हणतो ना, त्यानुसार तुम्ही करत नाही, म्हणून प्रीला प्रॉब्लेम जातो। म्हणून माझं मत आहे जे तयारी चालू आहे ती कंटिन्यू चालू द्या, त्यात कुठंच ब्रेक पडू देऊ नका। आणि जे नवीन थिअरी येत आहे काय की परीक्षा समोर गेली त्यामुळे काय करा, एखादी मेन्सचा विषय बनवून घ्या। तर माझं त्याबद्दल जे मत आहे ते मत असं आहे की जेवढा वेळ तुम्ही पूर्वसाठी देत होते तेवढाच वेळ हा पूर्वसाठी द्या, पण परीक्षा समोर गेल्यामुळे काय करा, रात्री 1 तास 1.5 तास झोप कमी करा आणि त्या जागी हा मेन्सचा एखादी विषय घ्या। पण असं करू नका की पूर्वची जी तयारी चालू आहे त्याचा वेळ कट करून तुम्ही मेन्सचा विषय काढला, असं करू नका। आय अगेन रिपीट, काय की जवळपास 80% पोरं हे पूर्व परीक्षा नापास होतात। आजच्या डेटमध्ये पूर्व हर्डल आहे, प्री हर्डल आहे। विषय समजली पर्यंत तुम्हाला कळत असेल की मग काय सांगण्याचा तुम्हाला मी प्रयत्न करत आहोत। डन, एकदा प्री निघाली की त्या कॉन्फिडन्सवर मग मेन्स आपल्याला करता येते। ठीक आहे, मग आता 1 ते 1.5 तास स्वतंत्र काढा रोजचा, लेट नाईट काढा ना। समजा जर तुम्ही 11ला रीडिंग स्टडी बंद करत असाल तर 11 ते 12:30 पर्यंत तिथं हा विषय करा, याला हात न लावता, प्री कम मेन्सला हात न लावता। ठीक आहे, तर हे माझं उत्तर असेल। नाहीतर असे पण बोलू शकतो मी तुम्हाला, आता परीक्षा समोर गेली एखादी मेन्सचा विषय बनवा, म्हणजे प्री जरी पास झाले मेन्स जर तयार नसेल तर त्याला काही अर्थ राहणार नाही, तर ते मला ठीक वाटत नाही बोलणं। सिंपल, द बॉटम लाईन इज दॅट, हे कंटिन्यू ठेवा पोरं हो, कारण हा आपला टार्गेट आहे। विषय कळला? वेळ वाढवा, परीक्षा समोर गेली म्हणून वेळ वाढवा आणि हा फ्रंट ओपन करा। चला समजली पर्यंत हे माझं प्रामाणिक मत आहे या प्रकारे। इज दॅट क्लिअर? चलो आता येतो आपल्या बॅचवर। आता या बॅचला सुद्धा काय करा, तोच निकष लावा। रोज काय करा, 1 ते 1.5 तास स्वतंत्रपणे यासाठी काढा, एक्स्ट्रा वेळ। विषय कळला का? ना की प्री मधला। या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर याच्यावर घेऊ आपण HRD मध्ये जे 5 कंपोनंट आहे आणि काही एकूण 8 उपकंपोनंट आहे, आणि HR मध्ये जे 13 घटक आहे। आय अगेन रिपीट, मी हे 5 आणि 13 घटक हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला कॉन्सेप्ट बेस आपण जाणार आहोत, म्हणजे टीचिंग होणार आहे, यामध्ये शिकवल्या जाणार आहे। जसं एक डेमो लेक्चर मी टाकलेला आहे, म्हणजे उदाहरणार्थ मानव संसाधन विकास आणि मानव संसाधन नियोजन मधला फरक काय असतो, शिक्षणाचं सार्वत्रिकरण म्हणजे काय, आरोग्याचं युनिव्हर्सलायझेशन म्हणजे काय, मग तुम्हाला बरोबर कळेल सर्व शिक्षा अभियान। विषय कळली पर्यंत फूड सिक्युरिटी म्हणजे काय, नंतर तुम्हाला कळेल फूड सिक्युरिटी ऍक्ट।
असं बॅकग्राऊंड सहित घेण्याचा माझा प्रयत्न म्हणण्यापेक्षा मी इको पॉलिटी जे सब्जेक्ट शिकवतो ते असे शिकवतो की कन्सेप्ट बिल्डिंग असेल तर तथ्य मजबूत राहते, फॅक्ट्स मजबूत राहते आणि सर्वात महत्वाचं एलिमिनेशन स्ट्रॉंग लागते. तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला वाटते ना मी एलिमिनेशन अँसर काढील किंवा मी कटपिटना अँसर काढील, हा तोच पोरगा बरोबर काढू शकतो ज्याचे सगळे डायमेन्शन्स क्लिअर आहे, यात कुठंच दुमत नाही. विषय समजली पर्यंत? अरे साधं गणित आहे बाबा. आपण टू व्हीलर चालवतो, कट मारतो, आपण कट तोच मारतो ज्याचा गाडीवर हँड असतो. विषय कळली पर्यंत? आणि जो 9 शिक्या असतो त्यानं जर कट मारण्याचा प्रयत्न केला तर तोंडावर पडतो. म्हणून याच्यासाठी माझा कोणताही विषय शिकवण्याचा मुख्य भर असतो की तो गो थ्रू ऑल सिलेबस अँड गो थ्रू ऑल कॉन्सेप्ट. मला वेळ लागते शिकवायला, तुम्हाला माहित असेल, कारण मी एक व्हिडिओ माझे लॉंग असतात. का बरं? तर वन स्टॉप सोल्युशन असलं पाहिजे इको अँड पॉलिटीला, ज्या प्रकारे आपण देतो त्या प्रकारे. म्हणून कन्सेप्च्युअली आपण जाणार आहोत. एखादी योजना जर आपण घेत आहोत, समजा आपण एखादी योजना घेत आहोत, अगेन घेतो सर्व शिक्षा अभियान, तर काय कारण होतं की आंतरराष्ट्रीय स्तरावर मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणलं. त्याचा एक उद्देश होता शिक्षणाचं सार्वत्रिकरण, आणि त्यासाठी सरकारनं सर्व शिक्षा अभियान काय केली? सुरू केली. या बेसवर आपण कन्सेप्च्युअली जाणार आहोत. चला, समजली इथपर्यंत? डन. आता बघा, या बॅच मध्ये आपण काय करणार आहोत, या बॅचचा ड्युरेशन हा 8 महिने नाही, या बॅचचा ड्युरेशन मी तुम्हाला 1 वर्ष देणार आहोत. तुम्हाला सर 1 वर्ष का? राहू द्या आरामात, कारण हा शेवटला अटेम्प्ट आहे. तसंही पण 1 वर्ष ठेवा. आणि व्ह्यूज याचे मी तुम्हाला 5 देणार आहोत. 5 का बरं? म्हणजे 2 व्ह्यू देईल, 1 व्ह्यू देईल. विषय कळला का? ड्युरेशन देईल तुम्हाला 5 महिने, आणि तुम्ही या प्रीच्या नादामध्ये बघू नाही शकाल. नाही, बॅच जरी घेतली, जरी तुमच्याकडनं बघणं नाही झालं पूर्वपर्यंत, तर पूर्वपासून मुख्यपर्यंत पण तुमच्याकडे ही बॅच असली पाहिजे, हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. म्हणून 1 वर्ष मी तर 8 महिने का लिहिलं माहितीये का? 8 महिने सांगितलेले आहे, पण मुळात 1 वर्षाची बॅच येते. जर तुम्ही जसे आतमध्ये गेले तुम्हाला 1 वर्ष दिसेल, आणि 5 व्ह्यूज दिलेले आहेत. आणि तशी मेन्सच्या माझ्या बॅचला सगळं अनलिमिटेड व्ह्यूज असते मेन्सच्या बॅचला. इज दॅट क्लिअर पर्यंत? आणि या तऱ्हेनं, आणि हा सर्वात महत्वाचं की हे ऍप तर तुम्हाला माहिती आहे, त्यात काही प्रॉब्लेम नाही, खाली लिंक पण दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करून घेता. यात काय, हे जे आहे ना, हे जेवढे घटक आहे ना, या सगळ्यांची प्रिंटेबल पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल पहिले. आणि ती पीडीएफ अशी असेल की समग्र किंवा एक्स्ट्रा पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही. समजलीत पर्यंत? त्यामुळे पीडीएफ प्रिंटेबल अवेलेबल होईल. आणि आयोगाचे जेवढे प्रश्न त्या टॉपिकवर आलेले आहे ते टॉपिकच्या शेवटी ओके सगळे घेण्यात येईल. कसं सॉल्व्ह करायला पाहिजे बा, काय इथं तुमचा अप्रोच असायला पाहिजे, हे सगळं या बॅच मध्ये होईल. आणि ही फुल लेंथ बॅच आहे, म्हणजे असं आपण शॉर्ट वगैरे काय फास्टॅग वगैरे नाही बरं का बाबा. ही फुल लेंथ बॅच आहे. या प्रकारे या बॅचचं आपलं पूर्ण स्वरूप असेल. ठीक आहे? पूर्ण आपण डोक्यात ठेवलं आहे की बा बॅच जर विद्यार्थ्याने घेतली तर त्याला मेन्स पर्यंत असली पाहिजे त्याच्यासोबत. म्हणून तो ड्युरेशन आणि सगळ्या गोष्टी, आणि जे फीज आहे ती अतिशय आपण याच्यामध्ये कमी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याला काय म्हणतात, मी तुम्हाला फीज पण सांगून देतो. 2500 रुपये याची फीज असेल. 25,000 झाली. ओके, 2,500 याची फीज असेल. या आठवड्यामध्ये ही बॅच घेऊन घ्या, नंतर फीज आपण वाढून टाकू. डिस्काउंट वगैरे काही नाही, बस 1. का बरं? म्हणजे तशी आपली इकॉनॉमी आणि पॉलिटीपेक्षा ही फीज कमी आहे, आणि सर्वात कमी ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे पर्यंत? आणि संपूर्ण विषय 13 आणि 5 यामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजे घेऊ आपण, आणि विथ कन्सेप्च्युअली मी पुन्हा तुम्हाला सांगतो. ठीक आहे? तर या तऱ्हेनं ह्या बॅचचं आपलं स्वरूप असेल. आणि बॅच ऑलरेडी लॉन्च झाली आहे 12 तारखेला. तुम्ही प्रतिसाद पण दिलेला आहे, त्याबद्दल मी आधीच तुमचा खूप खूप धन्यवाद मानलेला आहे, आणि पुन्हा मानतो, कारण 2 वर्षानंतर मी बॅच शिकवलेली आहे. चला, ठीक आहे पर्यंत? याच्यानंतर काय होईल, आता गणपतीचं वॅकेशन चालू आहे 1-2 दिवस. त्यानंतर 18 तारखेपासून दररोज यावर व्हिडिओ अपलोड होणं काय होईल, सुरू होईल. आणि तुम्हाला मी काय सांगितलं, ही बॅच केव्हा बघायची आहे तुम्हाला? ही बघायची आहे जो प्रीचा तुमचा स्टडी चालू आहे, प्री कम मेन्सचा, तो तसाच चालू द्या, एक्स्ट्रा 1.5 तास काढा. ओके? म्हणजे कदाचित मी पहिला व्यक्ती असा असेल म्हणणारा की परीक्षा समोर गेली त्यामुळे जास्त वेळ अभ्यास कर, बरोबर? तर प्री आहे. ओके, समजलं? प्री शिवाय मेन्स नाही आहे. म्हणून या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की या बॅचचं आपलं काय असेल, पूर्णपणे स्वरूप असेल. ठीक आहे? PYQ, प्रिंटेबल नोट्स, 1 वर्ष ड्युरेशन, 5 व्ह्यूज. ठीक आहे? आणि कमीत कमी काय फीज. या प्रकारे आपण या बॅचला डिझाईन केलेला आहे. ठीक आहे? पण एक शेवटलं वाक्य, आपण विषयाला कन्सेप्च्युअली जाणार आहोत. म्हणजे नेहमी माझं म्हणणं आहे, जोपर्यंत विषयाची बांधणी होत नाही
तोपर्यंत काही शक्य नाही आहे. थँक्यू सो मच.